अर्थातच या ठिकाणी विहान जय विहान दोन्ही संघ अतिशय मातब्दर आहेत, ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. आपण मित्रांनो स्पर्धा अनुभवतो. या सामन्यासाठी आम्हाला लाभलेले आमचे समालोचक, आमचे मित्रबंधू, आमचे हितेशजी म्हात्रे. आम्ही जर दुसरा विचार केला तर या ठिकाणी आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील, आणि ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज संपूर्ण या सोशल मीडियाच्या मैदानात ते आमचे लाईव्ह 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे सहकारी, आमचे कॅमेरामन, आमचे असं जिग्नेश असेल, अर्थात मनीष असेल, बाळा असेल, स्वरूप असेल, त्यांचं देखील मी खूप मेहनत करेन. आपल्या सर्वांच्या अगदी अगदी या ठिकाणी मेहनतीनं ही शृंखला आपलं पार पडत आहेत. यस, दोन्ही संघाचा 12 प्लेट. येस, जय विहान आणि गौरी स्पोर्ट प्लीज. आणि ह्या गोष्टी वारंवार सांगायला नको आहे, आपला 12 प्लेट पाठवा अनिवार्य आहे. कारण ही स्पर्धा मित्रांनो रायगड अंतर्गत आहे. इथं खेळाडू एका गावातील नाही, अगदी पसरलेले गाव, विविध विविध गावातले खेळाडू आहेत. तर सर्वांची नावं आम्हाला माहिती असतील असं नाही आहे. गौरी स्पोर्ट हा क्षेत्ररक्षण करतोय संघ, आणि विहान जय विहान हा फलंदाजी करतोय. हे लक्षात घ्यायचं आमच्या स्कोररनं. सामन्याला सुरुवात आमचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यासपीठावर आमचे अतिथी कक्षामध्ये बरेचसे प्रेक्षक अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी पाहुणे बसलेले आहेत. आमचे किरणजी पाटील आणि सुदर्शन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मित्रांनो, जास्त जास्त वेळ लावू नका. आपण मित्रांनो स्पर्धा अनुभवता. रायगड 40+ मास्टर वेअरफेअर क्रिकेट असोसिएशन, रायगड 40+. दोन्ही संघाला विनंती आहे, आपण 12 प्लेयर पाठवा प्लीज. मित्रांनो, वारंवार आपल्याला सूचना द्यायला असं मला देखील असं आवडत नाहीये. प्लीज या, आपला 12 प्लेयर या, आपलं हार्दिक स्वागत आहे. येस, ओके, थँक्यू, थँक्स लॉट. चला सामन्याकडे बोलूया. येस, आमचे दोन पंच व्यासपीठ मैदानाकडे आहेत. अर्थातच प्रशांतजी माळी आणि संदीप पाटील. प्रशांत माळी बालई उरणवरून बिलॉंग करतात, तर दुसरे पंच आमचे संदीप पाटील जासाईवरून बिलॉंग करतात. आणि आपण आज जर विचार केला, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मित्रांनो ही स्पर्धा हवी स्पर्धा वाटली. कारण या स्पर्धेचं स्वरूप काय, इथे प्रत्येक खेळाडूंना भरलेला अनुभवने भरलेला खेळाडू आहे. क्रिकेट नसा नसामध्ये भरलेला आहे या ठिकाणी. कारण ही 40+, 45 आणि 50 या 3 वर्गामध्ये, वयाच्या वर्गामधली स्पर्धा आहे. तर जाऊया मैदानाकडे, जिकडे आपण पाहणार आहोत 2 संघ, एक जय विहान तर दुसरीकडे गौरी स्पोर्ट उळवे. या ठिकाणी गौरी स्पोर्ट उळवेच्या बाजूनं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज येताना दिसतोय विजय खारकर. स्ट्राईकला फलंदाज नाना भोईर, तर दुसरा प्रवीण पाटील. नाना आणि प्रवीण. यस, स्ट्राईक ऑन नाना, नॉट स्ट्राईक ऑन प्रवीण. आणि स्टँड फर्स्ट डिलिव्हरी. यस विजय, दिस इज द फर्स्ट डिलिव्हरी ऑन फर्स्ट ओव्हर. यस, व्हॉट आर दिस इज अ ग्रेट शॉट, बट वी आर वेट फॉर इट. नक्कीच चांगला फटका मिळतोय, पाहायला मिळतोय. एकदा मिळते संघाला, संघाच्या एका धावसंख्येनं खातं उघडलं गेलंय. म्हणजे कुठंतरी श्री गणेशा हे फार महत्वाचं आहे. पहिल्यापासून गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. ही स्पर्धा आहे, ही स्पर्धेमध्ये मित्रांनो खेळामध्ये तुम्ही तुमचा स्वतःला सिद्ध करायला पाहिजे. जर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर आपोआप जनता तुम्हाला प्रेक्षकावर प्रसिद्ध करेल. यावेळेस काय गोलंदाज, अप्रतिम असे गोलंदाज आहेत या ठिकाणी. विजय खारकर, विजय खारकर. षटकातील दुसरा चेंडू. यस, फलंदाज असेल नाना. हा चेंडू इथे मात्र चेंडू मात्र चांगला फटका, परंतु चेंडूचा पाठलाग करण्यासाठी क्षेत्ररक्षक धावतोय, उचलेल तोपर्यंत एक सिंगलचा प्रस्ताव. आणि आता या ठिकाणी पाहायला गेलंय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आलेल्या 2 धावा. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव. टोटल मूव्स ऑन, एंड ऑफ द फर्स्ट 2 डिलिव्हरी स्कोर मूव्स ऑन 2 रन्स. येस, 2 धावा झाल्यात. यापर्यंत गोलंदाज चांगला आहे, परंतु ज्या पद्धतीची फलंदाजी करायला पाहिजे ती होत नाहीये. सिंगल जास्त ट्रेस दिसतोय. आणि नक्कीच आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं की 61 धावा आणि 62 धावा कशा प्रकारे रघु पडदलसिंग काढल्यात हे आपण पाहिलंय. ही क्रिकेटची रणनीती आहे. प्रत्येक दिवस तुमचाच असेल असं नाहीये, परंतु अनुभव इथे मात्र तुम्हाला. फुल टॉस डिलिव्हरी मात्र क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र नक्कीच जमीला रेंगला जातो. चेंडू जातो आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी. येस, वेलकम टू बाउंड्री अँड वन्स मोर वी सी द DJ विशेष.
आज संपूर्ण दिवसामध्ये डीजे विशेषने आम्हाला या कार्यक्रमावर प्रभावित केलंय. डीजे खऱ्या अर्थानं डीजे मॅडीसाठी आणि आज देखील आमचा त्या ठिकाणी विशेष डीजे ने आज संपूर्ण 5 दिवसामध्ये आम्हाला प्रभावित केलंय. गोलंदाज काय गोलंदाज विजय खारकर जो गोलंदाज आहे, परंतु नानाने लोक स्वतःला सिद्ध केलंय. पुन्हा आता रिवर्स करण्याचा प्रयत्न इथे बघा तुम्ही. मी म्हणेन क्रिकेटमध्ये आवश्यकता से ज्यादा चालाकी मत करो, जितनी चाहिए उतनी ही करो. ह्या ठिकाणी बघा पुन्हा तर तोच फटका मारा, परंतु मगाशी सांगितलं प्रत्येक दिवस प्रत्येक चेंडू तुमच्यासाठीच असेल असं नाहीये. मगाशी चौकार आला, परंतु ह्या लालच बुरी बला है असं म्हणलं जातं. पण इथे मात्र गोलंदाज एक डाव तुझा असेल तर दुसरा डाव माझा आहे, गोलंदाज सांगतोय फलंदाजाला. यावेळेस मात्र विजयचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. गोलंदाज पुन्हा विजय खारकर पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू परंतु खेळण्यासाठी नाणं असेल. एकूण धावसंख्या फलकावर जर आमचे स्कोर सांगतात 2 सिंगल 1 चौकार 6 धावा, बिनबाद 6 धावा. गोलंदाज पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. नाणं असेल परंतु काय फील्डिंगमध्ये थोडंसं सजावट केले, परिवर्तन केलं गेले आणि परिवर्तन फार महत्वाचं आहे. षटकातील पुढचा चेंडू येस. यावेळेस मात्र हा चेंडू फायलिंग शॉर्ट फायलिंग चेंडू मात्र जातोय तोपर्यंत या ठिकाणी एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धाव आता मात्र स्कोर झाले बिन बाद 7. नन ऑफ द लॉस आफ्टर फ्यू डिलिव्हरीज. फर्स्ट ओव्हर इज गोइंग ऑन. पहिले षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील काही चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. आमचे स्कोरर सांगतात की 3 सिंगल 1 चौकार अशा 7 धावा. येस, वेलकम टू स्कोरर देखील मी खूप खूप आभारी आहे. वेळोवेळी आम्हाला जी आपली माहिती पुरवता त्याबद्दल आभारी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा असेल विजय खारकर. येस, षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी असेल, परंतु इथे मात्र पाहायचं आहे काय, परंतु काहीतरी घडलंय मैदान. इथे मात्र चुकीला माफी नाही. मात्र इथे मात्र चुकत आणि यावेळेस मात्र चौकार 4 धावून संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 11 धावा. 3 सिंगल 2 चौकार टोटल मोजून 11. पहिलं षटक या ठिकाणी पाहिलं गेले. यस, पहिलं षटक संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाल्या त्या 11 धावा. आलेल्या 3 सिंगल, आलेले 2 चौकार. इथं मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास वाढून जाईल, कारण या ठिकाणी तुम्हाला एक एक धाव महत्वाची आहे. मित्रांनो, एका धावसंख्येला किती महत्व आहे. क्रिकेटमध्ये एका धावसंख्येला महत्व आहे, लोकशाहीमध्ये एका मताला महत्व आहे आणि परीक्षेमध्ये एका गुणाला महत्व आहे. विचारा त्या संघाला ज्याचा संघ एका धावसंख्येने हरलाय, विचारा त्या विद्यार्थ्याला ज्याचा विषय एका गुणाने गेलाय आणि विचारा लोकशाहीच्या उमेदवाराला ज्याची सीट एका मताने गेली. मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये एका धावसंख्येला किती महत्व आहे, तर इथं एवढं महत्व आहे. मात्र इथं केलेल्या चुका तुम्हाला भरपूर सुधारावं लागतं. जर तुम्ही चुका सुधारण्यात तर या चुकांचं कधी खिळे होतील हे सांगू शकत नाहीये. इथे मात्र पहिले षटक संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फलका आमचे स्कोर सांगतात की बिनबाद 11 अशा धावसंख्या झाल्यात. दुसरा गोलंदाजीमध्ये पहिला बदल होताना दिसतोय. यस, गौरी स्पोर्ट. ओके, ओके. नवीन गोलंदाज मिलिंद. यस, वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक मिलिंद घेऊन येतोय. समोर फलंदाज नाना आहे. नाना पाहायचा आहे, चांगली सुरुवात झाली नानाने केली आहे, परंतु गोलंदाज पुन्हा त्या षटकातील पहिला चेंडू. यस, हा चेंडू यावेळेस खेळून काढला, परंतु खेळ काढताना मात्र तिथे चेंडू रेंगाळतोय. कदाचित मे बी एकदा मिळते संघाला. संघाची 19 वाढली गेली. संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या अर्थात 1 डझन. आमचे स्कोर सांग 12 धावा. 12 धावात 1 षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फलकावर झालं बिनबाद 12. यस, 12 नन ऑफ द एंड ऑफ द 1.1 ओव्हर्स. 1 षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. यावेळेस गोलंदाज हो चेंडू इथे 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 मात्र पाहायला मात्र इथे पहिला गडी बाद होतो नसतोय आणि या विकेटचं स्वागत करा डीजे विशेष.
एकच वादा आमचा राजू दादा. मित्रांनो, माणसाला प्रसिद्धी किती झपाट्याने स्पर्धा प्रसिद्धी मिळेल असं काल टिकट नाही. परंतु तुमची प्रसिद्धी हळूहळू तुमचं हे करतोय. पण यावेळेस मात्र पाहायचं आज देखील परमेश माळी यांच्या नावानं आज संपूर्ण हा रायगड ठाणा गाजतोय. कारण आवाजामध्ये दम आहे आणि राजसाहेबांच्या बद्दल आणि राजू दादांचं हे गाजलेलं गीत परमेश माळी यांचं आवाजानं गायलेलं गीत स्वागत आहे. पण जाऊया मैदानाकडे जिकडे आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज येताना दिसतोय. अर्थातच नवीन फलंदाज मनोज. येस, मनोज नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज मनोज. नॉन स्ट्राईक मनोज जाधव. कारण अगदी रायगडमधले हे खेळाडू आहेत. खरं म्हणजे 40+45 आणि 50च्या वया अंतर्गतले हे खेळाडू आहेत आणि प्रत्येकाची नावं आम्हाला माहिती असं नाही आहे. पण यावेळेस मात्र मनोज जाधव फलंदाजी मार्कवर. यस, हा सन्मानाने खेळून काढला. चेंडू चांगला होता. चेंडू मला कार्पेटच्या साईडने खेळवर चेंडूचा चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एका हाताने क्षेत्ररक्षक उचलतो चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. संघाची एकूण धाव संख्या फलक एक बाद 13. यस 13. खरं आता मित्रांनो असं बरेच आमचे समालोचक म्हणतात की 13 हा अशुभ आकडा असतो. मी तर या मताशी संमत नाही. कारण माझा 13 तारखेला जन्मदिवस आहे. तर जातो मैदानाकडे. तिथं गोलंदाजी मार्कवर आहे. पाहायचं गोलंदाजी मार्कवर मिलिंद म्हात्रे. यस, मिलिंद म्हात्रे. यस, मिलिंद म्हात्रे. षटकातील पुढचा चेंडू खेळासाठी सज्ज असेल. हा इथे मात्र बघा मगाशी सांगितलं होतं बऱ्याच वेळा प्रयत्न केला एकदा सक्सेस झाला. मात्र इथं क्रॉस बॅटनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं आणि तेवढाच हुशार आमचा गोलंदाज या ठिकाणी मिलिंद आहे. ज्याने हेरलं अगोदरच मात्र फलंदाज मात्र तयारीमध्ये होता रिव्हर्स खेळण्यासाठी आणि त्याच पद्धतीनं चेंडू देखील टाकला आणि चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्मित आहे. धावसंख्या रुकलेली आहे थांबलेली आहे. अर्थात एक गडीवर 13 धावसंख्येवर गोलंदाज पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू मिलिंदचा समोर असेल तो नाना. परंतु बाईचा षटकातील पुढचा चेंडू नाण्यासाठी आहे. ओ हो इथे मात्र फलंदाज पंच मात्र इशारा करता क्लीन बोर्ड. ऐकूया डीजे विशेष. थँक्यू सो मच डीजे विशेष. खूप खूप आभारी आहे. आपण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रभावित केलं. प्रत्येक आपल्या जी गाण्याची कनेक्शन आहे ते अप्रतिम आहेत आणि त्यासाठी आम्ही नक्कीच प्रेक्षक वर्ग आणि आम्ही समालोचक प्रभावित झालो आहेत. तर जातो नवीन फलंदाज प्रशांत मोरे हे आलेले आहेत. प्रशांत मोरे स्ट्राईक एनला हळूहळू जाईल. पाहिजे तोपर्यंत काय मिलिंदनी प्रभावित केलंय. आता असं वाटलं होतं की आमचे स्कोरर सांगतात की पहिल्या षटकामध्ये 11 धाव्यांचा ओघ आला होता. कुठेतरी ओघ्याला शांतता केली. ही वादलापूर्वीची शांतता होती. असं होतं ही वादळ किती घोंगावल मैदानामध्ये नाण्यासारखं वादळ. परंतु वादलापूर्वीची शांतता मात्र इथे शांत केलंय जे गोलंदाजानं जो गोलंदाज मिलिंद पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू खेळून काढण्यासाठी सज्ज असेल. नवीन फलंदाज पहिल्या चेंडूची चव घेण्यासाठी सज्ज असेल प्रशांत मोरे. यावेळेस मला षटकातील पुढचा चेंडू अर्थात प्रशांतसाठी आहे. हो सन्मान दिले अपील केला गेला. यस यू आर द आउट. अंपायर सेड अंपायर डिक्लेअर दॅट यू आर द आउट. यस वेलकम डीजे कम ऑन.
हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. विशेष आता मात्र जे निलेशनी गोलंदाजी केली, हा प्रतिम अशी गोलंदाजी. ज्या षटकामध्ये पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये एक्झॅक्टली काय घडलंय, 2 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. म्हणजे जी धावसंख्येची गती होती, जी खऱ्या अर्थानं जय विहानची गाडी अगदी स्पीडने धावत होती आणि एक्सलेटर आता डायरेक्ट मात्र या गाडीलाच ब्रेक लावलाय. अर्थात गोलंदाज निलेशनं एक्झॅक्टला 2 चेंडू 2 धावा देऊन 3 गडी बाद केले. म्हणजे कुठंतरी धावगतीला या ठिकाणी फुल स्टॉप लावलाय. पण येणाऱ्या गोलंदाजांना काय होणार आहे हे पाहायचं आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेला. एकूण धावसंख्या झाल्या 3-13. आमचे स्कोर सांगतो बघा, लॉजिक फिगर 3-13. पण 3-13 मैदानामध्ये काय होणार हे पाहायचं आहे. कारण वेल बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी, हे आपण पाहिलंय क्रिकेटमध्ये पाहिलंय. क्रिकेटमध्ये कधी कोणाला चॅलेंज देऊ शकत नाहीये. कारण क्रिकेट असा एक खेळ आहे मित्रांनो, जिथं अनिश्चितता, तिथे कधी काय कुठे कसं होईल ते सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यस प्रफुल्ल ठाकूर. पहिला चेंडू यावेळेस मात्र खेळून काढला. डावखुरा फलंदाज, जो फलंदाज अर्थातच जय विहानचा फलंदाज, डावखुरा फलंदाज मनोज जाधव, डावखुरा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू काय घडतोय मैदान, काहीतरी नाट्य घडलं, परंतु इथे मात्र वेट अँड वॉच पाहायचंय. येस नाव अंपायर डिक्लेअर दॅट येस इट इज अ बिग वन अँड मॅक्सिमम. It's a big six. 6 more runs coming on the scoreboard. Score moves on in there. 19 nets. Yes, we don't waste time. DJ, come on. सहा धाव वाढल्या गेल्यात. आता मात्र प्रफुल्लचं मात्र काय स्वागत करतोय प्रशांत. 6 धावसंख्येनं स्वागत केलं. इथून मात्र प्रफुल्ल काय होतोय मैदानाकडे करतोय पाहायचंय. संघाचा संगणक आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र इथे मात्र जमिनीला अगदी गुदगुल्या 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 करून चेंडू पडतोय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे आणि एकूण धावसंख्या झाल्या त्या 20 धावा. 3 गडी बाद 20 धावा. पहिल्या षटकामध्ये विचार केला, आमचे स्कोरर सांगतात की पहिल्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा, दुसऱ्या षटकात आमचे स्कोर सांगतात आलेल्या 2 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या जवळ जवळ 7 धावा, एक सिंगल आणि एक षटकार, अशा 7 धावा आल्यात. काय स्कोरिंग होत आहे. मी खऱ्या अर्थानं स्कोरांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करेन. आमचे 1 नव्हे 2 नव्हे ते 3 स्कोरर या ठिकाणी बसले आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत जे मला मदत करतात. यावेळेस मात्र प्रफुल्ल पाटील षटकातील पुढचा चेंडू खेळून काढण्यासाठी सज्ज असेल. इथे मात्र जाधव येस मनोज जाधव षटकातील पुढचा चेंडू प्रफुल्लचा येस उंच माझा झोका, परंतु इथे मात्र चेंडू मात्र चेंडूला 2 क्षेत्ररक्षक धावतात. इथे 2 धाव मिळतात संघाला आणि संघाच्या धावसंख्येत 2ने वाढ झाली आहे. आमचे स्कोरर सांगतात 2 षटकं आणि काही चेंडूचा खेळ संपला गेलाय. एकूण धावसंख्या झाल्या त्या 2-3 गडी बाद 22 धावा. यस 22 लॉस ऑफ द 3 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी असेल प्रफुल्ल पाटील, प्रफुल्ल ठाकूर पप्प्या. यस खऱ्या अर्थानं फणसवाडी उरणसाठी खेळत असताना जुना म्हणजे खऱ्या अर्थ उरण नाव म्हटलं आणि फणसवाडी म्हटला. आज मी म्हणेन नागावच्या माध्यमातून हा आपल्याला खेळाडू दिसतोय, परंतु इथे काय त्याची स्वतःची ओळख आहे. क्रिकेटमध्ये बरीच वर्ष वेसरीत त्यांनी या खेळामध्ये या क्रिकेटमध्ये आणि पुन्हा आता अनुभवी गोलंदाज प्रफुल्ल ठाकूर. क्या बात आहे. इथे मग स्लो डिलिव्हरी अगदी या ठिकाणी मिश्रित चेंडू होता. चेंडूमध्ये थोडीशी फिरकी होती आणि थोडासा स्पीड देखील कमी होता. हे क्रिकेटमध्ये घडत असतं. कधी स्पीड, कधी वेगवान चेंडू, कधी स्लोवर चेंडू. हे क्रिकेटचं खरं तर गमक आहे. परंतु पाहायचं आहे प्रफुल्लकडे असणारा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो पुन्हा आता चेंडू मात्र चेंडूच्या चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातो उचलतो तोपर्यंत यातच सिंगल धाव आली आहे. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 3-23. 3 बाद 23 धावा. तिसरं षटक देखील संपलं गेलं आहे. येस टाइम आउट. इट्स ड्रिंक ट्रॉली. येस या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाईल. थोड्या वेळातच काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला पाणी पुरवलं जाईल. आणि या ठिकाणी विचार केला आमचे 3 स्कोरर वारंवार मला सांगतात की पहिल्या षटकामध्ये झाल्या त्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये त्या 2 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये झाल्या त्या अर्थातच या ठिकाणी आल्या त्या 10 धावा. येस मे राईट.
यस पुन्हा एकदा या ठिकाणी शृंखलेच्या सर्वांचं स्वागत करेन. एवढी मोठी संकल्पना, एवढी मोठी शृंखला प्रेक्षकांच्या भेटी झाली मित्रांनो. कारण 40+ टुर्नामेंट काय कशा असाव्यात याची रणनीती खऱ्या अर्थाने आमच्या सर्व आयोजकांनी केली. विशेष करून या सामन्याचे या या आयोजकामध्ये पहिले आयोजक गोड मेन आयोजक अर्थात अण्णा गावडे सर अध्यक्ष आहेत आणि आमचे दुसरे अर्थात ज्याचे वाय पाटील असतील, किरीट पाटील असतील, विजय खिलारे असतील, विजय पाटील असतील आणि खऱ्या बरेचसे त्यांची नावं अधिक मला माहीत नाही आहे, परंतु त्यांनी सर्वांनी खऱ्या अर्थानं घेतलेली मेहनत संपूर्ण 100% यशस्वी झाली आहे असं मला या व्यासपीठावर बोलास काही वावू वाटणार नाही आहे. कारण मित्रांनो एवढे मोठं प्लॅनिंग करणं, एवढं मोठं नियोजन करणं, आयोजन करणं ही खऱ्या अर्थाने मेहनत आहे आणि घेतलेली मेहनत संपूर्ण यशस्वी झाली आहे. कारण संपूर्ण रायगड अंतर्गत ही शृंखला आहे. आम्हाला लाभलेले आमचे आज या शृंखलेसाठी आमचे 24 इव्हेंट्सचे आमचे सर्व सहकारी, आमचे स्वरूप असतील, आमचे बाळा असेल, मनीष असेल किंवा या ठिकाणी जिगणेश असेल, आम्हाला लाभलेले गेली 10 दिवस आम्हाला जे स्कोरर लाभले आहेत ते खऱ्या अर्थानं स्कोररच्या भूमिकेत संपूर्ण त्यांचं नाव पूर्ण प्रसिद्ध असे नाव असणारे आमचे गुणलेखक तारेगावनं बिलॉंग करतात ते सुदर्शन पाटील खरं म्हणजे आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करेन. आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला लाभलेले या विभागातील एक नामांकित आमचे समालोचक हितेशजी म्हात्रे त्यांचं देखील स्वागत करेन. आणि खऱ्या अर्थानं विशेष करून या ठिकाणी आमचे सर्व विशेष या ठाणकेश्वर भेंडकल गावाचे आमचे सर्व सदस्य आणि या ग्राउंडचे खऱ्या कोर कमिटीचे सर्व सदस्य शरद दादा असेल बरेचसे असेल या ठिकाणी त्यांचं देखील सहकार्य. मैदान म्हटलं उरण तालुक्यामध्ये अव्वल दर्जाचं मैदान मला विचारलं तू कोणतं आहे तर नेहमी क्षणाचा विलंब मला उत्तर देईन ठाणकेश्वर बेणकलचं गोलंदाजीवर गोलंदाज या ठिकाणी पहिला चेंडू लोअर फुटचा चेंडू होता चेंडूचा पाठला कर्ज क्षेत्र धावतो या ठिकाणी पाहिजे ओ इथे चुकीला माफी नाही तुमची एक चूक या ठिकाणी करे तर जाऊया ऐकूया डीजे विशेषला. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय तो मराठी आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही संपणार देखील नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा. यावेळेस मात्र एकदा मिळते संघाला असं वाटत होतं फलंदाज क्षेत्राच्या काहीतरी सिग्नल दाखवते येस वेट वेट मी आहे इथे उभा परंतु इथे जर विचार केला तर संघाचे एकूण धावसंख्या आमचे स्कोर सांगतात की 28 धावा झाल्यात. 28 धावा चौथं षटक चालू आहे. कारण जवळ जर मी विचार केला 3 षटकामध्ये विचार केला पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा दुसऱ्या झाल्या 2 धावा आणि तिसऱ्या झाल्या 10 धावा अशा 23 धावा झाल्या होत्या आणि आतापर्यंत 5 धावा टोटल मोर दॅन 28 28 धावा. काय गोलंदाजी मार्क करतोय विश्वनाथ कोहली जिथे चांगला अनुभव आहे परंतु अनुभव आपला मोठा अर्थातच गुरु आहे इथे तुम्हाला शिकवतोय हाऊ टू प्ले यस तुम्हाला शिकवतोय परंतु इथे मात्र विश्वनाथ कोहली काय गोलंदाजी करतोय हे पाहायचं आहे. क्रिकेटमध्ये कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं मात्र इथे मात्र काव कोणाच्या दिशेने चेंडू मात्र चेंडू उचलेल फेकेल क्या बात आहे इथे धोका संभवत असताना नाही वेळ चुकली मात्र टायमिंग चुकलं गेलंय. एकूण धावसंख्या झाल्या त्या 3 दशकामध्ये अर्थातच या ठिकाणी 30 धावा 30 लॉस ऑफ द 3 विकेट्स अँड आय थिंक द 4th ओव्हर इज गोइंग ऑन हियर. चौथं षटक चालू आहे. काय गोलंदाजी होते परंतु एका बाजूला क्षेत्ररक्षणाने तेवढी साथ दिली पाहिजे. गेलेल्या आपण 2 चुका त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील. कारण आपण गोलंदाज पुन्हा आता इथे मात्र पटका उचलून घेतलाय क्षेत्ररक्षक धावतोय मात्र इथं चांगली क्षेत्ररक्षण झालंय मात्र एकच धाव मिळते संघाला. तुमच्या चुका तुम्ही सुधारावं लागतील कारण जर तुम्ही चुका सुधारल्या नाहीत तर या चुकांचं कधी खेळे होतील हे सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये परंतु इथे मात्र आपण केलेली चूक कुठेतरी सुधारली आहेत आणि एकूण धावसंख्या बलकाव झाल्या त्या 3 गडी बाद 31 धावा 31 लॉस ऑफ द 3 विकेट्स अँड 4th ओव्हर इज हियर. इथे मात्र चौथं षटक चालू आहे. विश्वनाथ कोहली जे आपलं गौरी स्पोर्ट उलव्याच्या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करतो. येस ओके पुन्हा जाऊया मैदानाकडे जिथे गोलंदाज पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू विश्वनाथ कोहली यांचा चेंडू मध्ये दारदारपणा होता. इथे मात्र स्ट्रेट टू द बॉलर मात्र काहीतरी घडलंय. इथे मात्र किती धावा येतील परंतु परंतु इथे पाहायचं गेला तर एक सिंगल धावली आहे. एका धावसंख्येत संघाची एकूण धावसंख्या झालेल्या 3-32 येस 3 बाद 32 32.
चौथं षटक चालू आहे. इथे जी इतर विचार केला खऱ्या अर्थानं धावसंख्येला स्वरूप चांगलं होतं, पण दुसऱ्या षटकामध्ये काय परिवर्तन केलं होतं. फक्त केवळ 2 धावाने 3 गडी बाद केले होते. अप्रतिम मिलिंद मॅची गोलंदाजी. परंतु इथे मात्र काय तुम्हाला गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ कोहली षटकातील पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज येते ना मनोज. ओहो, चेंडू मात्र नाहीये, परंतु अंपायर मात्र संदीप पाटील गोलंदाजाला दंडित केला गेलाय. चेंडू तुझा वेग चांगला होता, परंतु तुझी दिशा नव्हती. जर तुझी दिशा नसेल तर तुझी दशा होऊ शकते, असं कुठेतरी सिग्नल अंपायर सांगतोय. एकूण धावसंख्या झाल्या त्या 33 धावा. येस, खरं तर गोलंदाज विश्वनाथ कोहली हे खऱ्या उलबे इथे मात्र फलंदाज बाद होताना दिसतोय. विश्वनाथ कोहली खऱ्या आपण विचारतो एक वंडर बॉय म्हणून ज्यांना संबोधलं गेलं या उलबे नर्सवर आम्हाला बरीचशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. इथे मात्र 2 नव्हे तर 4 षटकं संपली गेलीत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाल्या आमची स्कोर संख्या की 32 धावा 34 धावा. कारण गडी क्रमांक बाद झाले ते जवळजवळ 4 अशा धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा, दुसऱ्यामध्ये आलेल्या 2 धावा. आणि यस, या आता मी मैदानाकडे अर्थातच अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ते म्हणजे आता खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचे लाडके आणि खऱ्या 16 चेंडूमध्ये 36 धावा उभारल्यात. हा ओके, हा तर 4 षटकांचा खेळ संपला गेला. एकूण धावसंख्या झाले 34 रन्स कंप्लीट ऑन द स्कोर बोर्ड. आफ्टर एंड ऑफ द 4th ओव्हर, कॉप्स ऑफ द 11 रन्स कम द फर्स्ट वन, second 2 runs come the second one, 10 runs come the third one, and fourth one is the 11 runs. 11 to 10 and 11 is equal to 34. Loss of 4 wickets after end of the first 4. Yes, पहिले 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फलकाव झाल्या त्या 34 धावा. 34 धावा. आणखी देखील शिल्लक आहेत 12 चेंडू. 2 षटक, आणखी स्कोरला मजा येईल, परंतु पाहायचं आहे कशा प्रकारे खेळ होणार आहे. येस, मायरा 11 विंदणे आणि या व्यासपीठावर सन्माननीय आत्माराम कोहली, नरहरी कोहली आणि गजानन कोहली कोंबड भुजवून आमचे बिलॉंग करतात, त्यांचं देखील मी खरं तर या शृंखलेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतोय. येस, आमचे विजयजी पाटील मगाशी देखील त्यांना मी अनाऊन्स केलं. विजयजी पाटील आमच्या कोर कमिटीचे जे सदस्य आहेत आणि पदाधिकारी आहेत. विजयजी पाटील, विजयजी खिल्लारे, आमचे YB पाटील, आमचे गिरीड पाटील, अण्णा गावडे, या सर्वांची घेतलेली मेहनत आज संपूर्ण सफल झाली. मित्रांनो, हे सोपं काम नाही आहे. एवढी मोठी शृंखला रायगड अंतर्गत करणार आहे. ते अण्णा गावडे साहेबांचं खूप खूप मी मनापासून स्वागत करेन, कारण त्यांनी ही संकल्पना हे केली आहे आणि त्या सर्वांचा घेऊन खरं आता मित्रांनो हेच. आणि पहिला चेंडू यावेळेस अंपायर वाईट ठरतात आणि आव्हान संघाची एकूण धावसंख्या फलकाव झाली आहे ती अर्थातच 35 धावा. गोलंदाजी मार्क गोलंदाज मंदार लवेकर. 35 हा आकडा खूप खूप मला आवडतोय, कारण शालेय जीवनामध्ये 35ला किती महत्व आहे. मला फक्त 35 भेटू दे बस. तर 35 धावा झालेल्या या ठिकाणी आहेत. इथे मात्र मंदार लवेकर आणि मैदान खूप जुनं नातं आहे, कारण समिदा स्पोर्ट नागावच्या माध्यमाने मंदार लवेकर हे काय नाव आहे हे उरणकरांना माहिती आहे. असलेला चांगला मोठा अनुभव. स्कोर सांगतोय 35 झालाय. 36 ओके, 36 धावा झाल्यात. एकूण 36 धावा. या षटकामध्ये आलेल्या 2 धावा. मंदारजी लवेकर खूप चांगला गोलंदाज, चांगला अनुभवी आहे. क्रिकेट दादा विचार केला तर आपल्या विभागात एक तेव्हा खरं तर नाईट टुर्नामेंटमध्ये समिदा स्पोर्ट अतिशय महत्त्वाचा संघ होता उरण मंडला आणि मंदार लवेकर त्यातला हा खेळाडू होता. पण यावेळेस पाहायचं आहे मंदार षटकातील पुढचा चेंडू. आणि विशेष करून या ठिकाणी लेदरचा त्यामुळे क्रिकेट पाड्याने माहिती आहे आपल्यासोबत हा बऱ्याच वेळेला हे गोलंदाज आणि पुन्हा त्या चेंडू आहे तो अवांतर चेंडू. इथे धावा झाल्या त्या 37 धावा. 37 धावा. 4 बाद 37 धाव. ओके, 38 धावा. कारण तुमचं किती लक्ष आहे हे आम्हाला बघायचं आहे. 38 धावा. ओके, येस, गोलंदाज मंदारजी लवेकर चांगला गोलंदाज आतापर्यंत. येस, 39 धावसंख्या फलकावर झाल्यात. इथे मात्र काय संकल्पना गेली आहे आणि 39 धावा. आता जर विचार केला मित्रांनो तर इथे मंदार लवेकर खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज, पण आता पण
4 षटकामध्ये 34 आणि आतापर्यंत आलेल्या 5 धावा. अगदी संदीप पाटील कोंबडभुजे या प्लीज, आपण व्यासपीठावर या. संदीप पाटील कोंबडभुजे आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र झेल तर होऊ शकत नाहीये, मात्र छत्रछंद थोडंसं खराब झालंय. मात्र एकदम मिळते संघाला. संघाचे एकूण धावसंख्या 40 प्लस 40 या ठिकाणी 40 धावा झाल्यात. जर पुन्हा एकदा विनंती आहे संदीपजी पाटील कोंबडभुजे आपण या. सन्माननीय आमच्या शृंखलेचे आमचे सर्व या कुटुंबाचे कुटुंब या रायगड प्लसचे 40 प्लसचे आमचे अध्यक्ष अण्णाजी गावडे आपल्या सहर्ष स्वागत करीतात. येस संदीपजी पाटील, कारण आज शृंखलेच्या माध्यमातून जी अण्णाजी गावडे यांचं मी खूप खूप स्वागत करेन. असतानाच छोटं बारीक लक्ष येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत. आणि आपण पुन्हा दात चेंडू यावेळेस मात्र चेंडू कदाचित मे बी एक धाव देऊन जातोय आणि एका धावसंख्येत झाले बड ते 41 41 मंदार लवेकरनं आतापर्यंत चांगले मी प्रभावित केलं, चांगली गोलंदाजी केली. जरी सिंगल धावा आल्या तर नो प्रॉब्लेम, परंतु चांगली गोलंदाजी केली आहे. मगाशी मला प्रफुल्लने देखील पाहिजे तर पहिल्या गोलंदाज प्रफुल्लने देखील जवळजवळ 11 धावा दिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये आलेल्या आतापर्यंत 6 धावा, चांगल्या धावा. परंतु पाहायचं आहे 41 धावा धावसंख्या फलकाव झाल्यात. गोलंदाज पुन्हा दे. आता मात्र चेंडू मात्र प्रहार केलाय कव्हरच्या दिशेने मी, परंतु इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरचे चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धावसंख्या संघाची भरती धावसंख्या झाली तर 42 धावा. 42 संघर्ष, कारण तुम्हाला आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय. तुम्हाला हे संघर्ष करावं लागेल मित्रांनो. कोणतीही गोष्ट तुम्हाला मेहनतीनेच मिळत असते, तुम्हाला मेहनत करावी लागेल. कारण अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आहे. तुम्हाला अविश्रांत मेहनत करावी लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल. क्रिकेट म्हणजे काय आहे? क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे धैर्य आहे, क्रिकेट म्हणजे शौर्य आहे, क्रिकेट म्हणजे खेळाडूची आन बाण आणि शान आहे. म्हणूनच आपण पाहतोय, म्हणून तर आज रायगड टेनिस क्रिकेटचं फ्युअर का वाढत आहे त्याचं हे ताजं उदाहरण आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज मानदार, हो इथे मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न सक्सेस होतो की काय? परंतु इथे मात्र एक नव्हे तर 2 धावा मिळतात की काय असं वाटतं. परंतु 2 धावा मिळाल्या आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 2ने वाढली आहे. एकूण धावसंख्या झाल्या त्या 44. क्या बात है. आता मात्र धावसंख्येला आला शून्याला आकार, परंतु इथे मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय. जवळजवळ विचार केला तर 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. एकूण धावसंख्या झाल्या त्या 44 धावा. व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत होय. आमच्या या ठिकाणी आमच्या संघटनेचे या 40 प्लस मास्टर फेअरचे अध्यक्ष खरं अर्थ अण्णा गावडे यांचं मी याच्यातून स्वागत करेन. कारण येणाऱ्या पाहुण्यांचं बारीक लक्ष आहे. प्रत्येक सामना पाहुण्यांचं स्वागत करणं, खेळाडू आलेले की नाही, संघ मालक आले की नाही, कप्तान आले, या सर्व छोट्या गोष्टींकडे बारीक लक्ष आहे. आणि विशेष करून म्हणूनच काय आज या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी अण्णाजी गावडे या ठिकाणी आहेत. आणि व्यासपीठावर विचार केला सन्माननीय आत्माराम कोळी, नरहरी कोळी, गजानन कोळी आणि संदीप पाटील कोंबडभुजे या सर्वांचं या ठिकाणी मी अगदी मनस्वी स्वागत करेन. मित्रांनो, शृंखला कोणतेही असो, मी नेहमी सांगत असतो जी शृंखलेशिवाय पाहुणे जर नसतील त्या शृंखलेला माझा नाही. आणि या शृंखलेचा प्रेक्षक नसतील तर या शृंखलेतून प्रेक्षकाला वजा केले तरी शृंखलेची बाकी शून्य राहील. म्हणून प्रेक्षक माय बापा तुझं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी नवनाथ मात्रे कोपले उरण सहर्ष स्वागत करेन. आणि जे व्ह्युअर्स देखील हा सामना ही मॅच हे लाईव्ह पाहतात त्या व्ह्युअर्स देखील मी नवनाथ मात्रे कोपरे उरण आपलं सहर्ष स्वागत करतोय. घेऊन जातो मैदानाकडे. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगातून सहावा गोलंदाज येताना दिसतोय. गोलंदाजाचं नाव आहे अर्थातच या ठिकाणी जितेंद्र. येस जितेंद्र. षटकातील पहिला चेंडू जितेंद्र, परंतु एकूण धावसंख्या झाल्या त्या 4 अर्थातच 44. गोलंदाज जितेंद्र. पहिला चेंडू खेळायचा वाटतो पण या ठिकाणी त्याच्या शरीर चेंडू आढळतोय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारची वाढ नाहीये, धावसंख्या पूर्णपणे स्टॉप झाली आहे. आता मात्र तुम्हाला तुमचे जे काय अस्त्र आहेत ते खोलावे लागतील मित्रा, कारण शेवटचे फक्त 5 चेंडू शिल्लक आहेत. आणि अशा वेळेस मात्र तू सिंगल डबलवर ट्रेस न करता मोठे फटके, एका दुसरा षटकार, एका दुसरा चौकार, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास वाढवेल, धावसंख्येला आकार देखील देईल. मला इथून जर विचार केला तर इथून मात्र तुम्हाला 50 प्लस कोणत्याही कॉस्टवर धावा काढण्याचा आहेत. कारण एकूण धावसंख्येचा विचार केला तर 44 झाल्यात आणि तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा येतील हे येणारे वेळच आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो भविष्यवाणी केली जात नाही. क्रिकेट असा खेळ आहे जिथं काही होऊ शकतोय. गोलंदाज पुन्हा या ठिकाणी
हो हो, चांगला चेंडू इथे मात्र चेंडूच्या पाठला क्षेत्ररक्षक करतो, चांगला चेंडू उचलतो फेकी करतो, इथं धोका संभवत असताना देखील या वेळेस मात्र 2 धावा मिळतात संघाला. संघाची एकूण धावसंख्या 46, 46 धावा. 46 धावा झाल्या. उर्वरित फक्त ना फक्त या ठिकाणी 4 चेंडू शिल्लक. जितेंद्र याचे, कारण क्रिकेटमध्ये काय नेहमी क्रिकेट म्हणजे काय असतं हे आपल्याला माहित आहे. क्रिकेटमध्ये कधी चॅलेंज देऊ शकत नाही. मी पाहिल्यात क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 39 धावांना, 6 मध्ये 41 काढल्यात आणि 5 मध्ये 36 निघल्यात. हा रेकॉर्ड आहे हो. आणि जे मी बोलतो त्याला मी विटनेस ठेवत असतो मित्रांनो. यावेळेस मात्र गोलंदाज एक धावपूर्त करतोय फलंदाज. एकूण धावसंख्या झाल्या ते 47, 47. मित्रांनो असं वाटत नव्हतं शेवटचे 5 चेंडू साहेब आणि 36 धाव पाहिजे. हाऊ इट कॅन पॉसिबल? इट टोटली इम्पॉसिबल, बट इट इज पॉसिबल. हे शक्य झालं मित्रांनो. आपल्याला माहित एक सामना म्हणत केळुले विपक्ष दिघाटीमध्ये झाला होता. 5 चेंडूमध्ये 36 धावा. मी म्हटलं आता हारलीच मॅच, परंतु त्या निघल्यात. म्हणजे क्रिकेट असा एक खेळ आहे जिथे कधी काय कुठे कसं होईल हे सांगू. कारण क्रिकेट म्हणजे नेमके काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. फलंदाज आणि गोलंदाज याच्यामध्ये द्वंद्व आपल्याला पाहायला मैदानामध्ये मिळतोय. परंतु इथे पाहायचं आहे, थोडासा वेळ देऊ नका प्लीज अंपायर्स. बी केअरफुल. सामन्याकडे आपण अगदी या ठिकाणी शिस्त पद्धतीने आणि वेळेच्या अंतर्गत आपण 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपला सामना उरकायचा आहे. नवीन फलंदाजाचं नाव संजय. ओके, नवीन फलंदाज संजय. तर उर्वरित या ठिकाणी विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. क्या बात आहे. 3 डिलिव्हरीज टू गो, लास्ट ओव्हर. परंतु पाहायचं आहे 47, 47. यस, हा चेंडू इथे मात्र पंच यस, परंतु नाही. इथे असं वाढत होता कुठेतरी अपील केला गेला होता. अपील करण्याच्या जागा 2च, एक क्रिकेटचं मैदान आणि आता तर माहिती कोर्ट. तिथं तुम्ही अपील करू शकाल, दुसरा कुठं तुम्हाला अधिकार नाहीये. यावेळेस मात्र एक धाव मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या फलकाव जाईल तर 48. 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, आमचे गुणलेखक रोहित पवार. आज देखील रोहित पवारने देखील मला प्रभावित केलंय. आमचं दुसरे वरुण म्हात्रे, मॅन फ्रॉम मुलेखंड. यस, मुलेखंड. आणि आम्ही सर्व यंग जनरेशनचं मी स्वागत करेन. आज बसलेले आमचे टॅलेंट इकडे ऑपरेटर आहेत अर्थातच संदेश आणि दुसरे आमचे स्कोरिंग राज पाटील. अगदी यंग जनरेशन आहे. असं म्हटलं जातं यूथ इज अ पिलर ऑफ नेशन. आज मला अभिमान वाटतोय कारण आज एवढं यंग टॅलेंट या ठिकाणी बसले आहेत. Oh ho 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 ho! Yes, what is this? This is the maximum. Yes, 6 runs coming here. And welcome to 6. Once more, the heartily request to DJ operate. Yes, come on. Thank you so much. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय मावळा या ठिकाणी मैदानामध्ये लढाई करतोय, अक्षरशः आग बघतोय. ही वादला पूर्वीची शांतता होती की काय गोलंदाज? ओहो, यावेळेस चेंडू मे बी, परंतु इथे मात्र एक सुंदरसा चेंडू आणि संघाच्या एकूण धावसंख्येचे स्कोरच सांगतात. एकूण धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 54, 54 धावा. 54 धावा झाल्यात आणि 55 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं आहे. 55 धावा. तुमच्याकडे शिल्लक आहेत 30 चेंडू. 30 चेंडूने 55 धावा. धावा आणि चेंडू यांची मधली पोकळी ती 25 धावांची आहे. ही 25 धावांची पोकळी कशी म्हणणार? कारण एका बाजूला 30 चेंडू आहेत आणि यावेळेस मात्र यस, मी विनंती करतोय कारण आजच्या पहिल्या सामन्याची आमच्या खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द हिरो. आणि विशेष करून मित्रांनो, जीवनामध्ये एक तारीख आपली फिक्स ठरलेली आहे, दुसरी तारीख सांगू शकत नाही मित्रांनो. इथे मात्र जी पहिली तारीख अर्थात आपले मित्रांनो या ठिकाणी आजचे खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच आणि सामन्याचा खऱ्या अर्थानं आजचे वाढदिवस ज्यांना आहे, अभिष्टचिंतन सोहळा ज्यांचा आहे, जे आमचे भिंगारी गावचे उत्कृष्ट नामवंत खेळो, एक चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, बरीच वर्ष आम्ही ज्यांच्याकडे जे फलंदाजी पाहिली ते रघुजी परदेशी यांचा आज वाढदिवस आहे. या सुदर्शन भारतीय या आपण पण या, कारण आपण या शृंखलेचं अविभाज्य घटक आहात. आमचे सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहुण्यांचं देखील मी स्वागत करतोय आणि या ठिकाणी किरीटजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी केक कापण्यात येईल. आणि अर्थातच आमचे आत्माराम कोळी, नरहरी कोळी, गजानन कोळी, संदीप पाटील, आमचे विजय पाटील,
सुदर्शन पाटील या सामने या शृंखलेचे आमचे अध्यक्ष अण्णा गावडे, आमचे सर्व सुदर्शन पाटील, विजय खिलारे आणि बरेच आमचे या ठिकाणी आमचे खेळाडू आहेत. आजी माजी आणि अजय रेवस्कर. यस, अजय रेवस्करचं देखील स्वागत करतोय या करे आणि रघु परदेशी. यस, वाढदिवसाच्या पर्यंत आमच्या बॉडीकडनं आमच्या समालोचकांकडनं खूप खूप शुभेच्छा. कारण ज्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी आहे ते आमचे सर्वांचे लाडके समालोचक खेळाडू. यस यस, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मी सन्मान्य किरीट पाटील बोकीर उड्या. हॅलो हॅलो. येस, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काय मॅन ऑफ द मॅच आज वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय स्वतः नाही, कारण 9 चेंडूमध्ये 36 धावा उभारल्या होत्या. अप्रतिम लाजबाब फलंदाजी आहे आणि आज स्वतःला सिद्ध केलंय. 9 डिसेंबर आहे रोजी खऱ्या अर्थाने भिंगारी गावामध्ये जन्मलेला हा एक खेळाडू आणि आज स्वतःला सिद्ध केलंय. स्वतःला सिद्ध केलंय म्हणून तुम्ही प्रसिद्ध झालात, ही रणनीती ती आहे. तर यावेळेस मात्र जाऊया मैदानाकडे, जिकडे आपण पाहणार आहोत 54 धावा झाल्या. 55 धावांमध्ये काय होणार आहे मैदानामध्ये, कशा प्रकारची फलंदाजी होणार आहे. पुन्हा त्या मराठीचा आवाज आपण ऐकूया. या वेगात नामवंत समालोचक आमचे सहकारी मित्र, आमचे म्हात्रे बंधू हितेशजी म्हात्रे यांना अनुभवूया. धन्यवाद नवनाथ सर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय आणि घेऊन चलतोय या भव्य आणि दिव्य आयोजनामध्ये. आपण पाहू शकाल रायगड 40+ मास्टर बिग बॅश सर्वात मोठी टुर्नामेंट आपल्या भेटीसाठी आली आहे आणि आजचा जवळपास 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना रंगतोय. एका बाजूला जय विहान पनवेल 40+ आणि दुसऱ्या बाजूला गौरी स्पोर्ट उल्वे या दोन उभय संघांमध्ये हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्ध संपला, आपण उद्धारार्धाकडे जाणार आहोत. या 2 अंकी नाटकातील 1 अंक इथं संपला. दुसऱ्या अंकाकडे आपण जाणार आहोत, कारण की पहिल्या अंकामध्ये आपण पाहिलं तर जय विहान पनवेल संघानं निर्धारित 6 षटकामध्ये 5 गडी गमावून 54 धावा केल्या, ज्यामध्ये मनोज जाधव नगीच जयनवान पनवेल संघाच्या कर्णधारांनी तब्बल 15 चेंडूंमध्ये 2 षटकारांशी 23 धावा जमवल्या आणि 54 धावा जमवण्यामध्ये यश आलं. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी गौरी स्पोर्ट उल्वे 40+ संघाला तब्बल 55 धावांची गरज असेल. 9.16 ची सरासरी इथं मात्र ठेवावी लागणार आहे. सलामीची जोडी या वेळेला मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहे, कारण की 55 धावा काढायच्या 6 षटकात. आणि सकाळच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की 62 धावा आणि 62 धावांचा पाठलाग करताना नक्कीच 1 मॅन आर्मी, एक खेळाडू पूर्णपणे सेने समान असा खेळ रघु परदेशीने दाखवला आणि आपल्या संघाला विजयी केला. आणि त्याच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं की कॅच किती महत्त्वाची आहे, की शेवटच्या षटकामध्ये रघु परदेशीचा सोडलेला झेल आणि तो मॅच देखील नक्कीच सोडावा लागला होता. परंतु काही हरकत नाहीये, पुढच्या मॅचमध्ये नक्कीच चांगला कमबॅक त्यांच्याकडून पाहायला मिळेल. सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्यांचे नाव थोड्याच प्रमाणात आपल्यापर्यंत जरूर पोहोचतील. एका बाजूला प्रफुल्ल ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला विजय.
नक्कीच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तर नक्कीच या उरण पंचकृषीमध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे, ज्याचं नक्कीच या खेळाडूनं या रायगड संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं होतं, असा प्रफुल्ल ठाकूर उर्फ पप्पू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच विजय, नक्कीच दोन मोठी नावं यावेळेला गौरी स्पोर्ट उल्वे संघाकडून मैदानामध्ये दाखल झाली आहेत. 55 धावांचं लक्ष इथं पूर्ण करायचं आहे. टीट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. टोसाच टोसा इथं लगवावा लागणार आहे आणि तो लगावण्यासाठी नक्कीच मैदानामध्ये ही जोडगोळी दाखल झाली आहे आणि त्यांना रोखण्यासाठी इथं गोलंदाज पहिलं अस्त्र आणि शस्त्र इथं वापरणार आहे जय विहान पनवेल संघ, ज्याचं नाव असेल, कारण की या स्पर्धेचा नियमच आहे की जवळपास सलामीचा पहिला फलंदाज हा 50 वर्षाचा असावा, गोलंदाज देखील 50 वर्षाचा असावा हा नियम आहे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय खारकर आणि नक्कीच या इनिंगची सुरुवात झाली. पहिला चेंडू इथं फेकला गेला आणि या पहिला चेंडू आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. या वेळेला दुसऱ्या चेंडूचा कर्बूज समाचार घेतलाय. चेंडू एका टप्प्याच्या समाप्तीनंतर सीमा पार चौकार पाहायला मिळतोय. दिला जातोय आणि स्कोर कार्ड खुला केला जाते, स्वतःचं खातं खोललं जात आहे. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार आणि इथं मिळवलाय बहुतेक दुसरा चौकार. या चौकारचं स्वागत डीजे विशेष. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. धावसंख्या मात्र 8च्या घरामध्ये जवळपास 9.16 ची सरासरी इथे राखायची आहे आणि या वेळेला 2 चौकार विजय खारकरच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. या वेळेला काहीसा फटफुटवरती येऊन हा फटका कन्वर्ट करायचा होता. शफल झाला होता फलंदाज, परंतु फटका मारण्यामध्ये असफल होतोय. गोलंदाज नाना भोईर आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूची फेक झाली आहे आणि तब्बल 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या. यावेळेचा चेंडू बहुतेक काहीसे चेंडूची कड घेतली होती, परंतु इथं मात्र एक धाव नक्कीच घेण्यामध्ये यशस्वी झालाय विजय खारकर. त्यामुळे धावसंख्या मात्र 9 वरती जाऊन पोहोचली आहे आणि स्ट्राईक वरती या वेळेला पोहोचला, जो जवळपास 5 चेंडू प्रतीक्षेच्या यादीमध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा होता तो प्रफुल्ल ठाकूर. कारण की नक्कीच या उरणमधील सर्वात मोठं नाव आहे आणि या खेळाडूनं रायगड संघाचं देखील खूप वेळा प्रतिनिधित्व केलं आहे असा हा खेळाडू आहे. परंतु या वेळेला हा खेळाडू आपल्याला रायगड 40+ मास्टर बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे. कारण की या खेळाडूला नक्कीच रोखावं लागणार आहे. पाहूया नाना भोईर यासाठी कुठलं शस्त्र आणि अस्त्र वापरतोय. या षटकातील बहुतेक का शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती या वेळेला हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला, शॉट कव्हरला आणि त्यामुळे 1 धावाने खातं खोललं. षटक संपलंय पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या नक्कीच जमवण्यामध्ये यश आलं. त्या 10 धावा, थोडासा अवकाश आहे, वेळ आहे. जाऊया डीजीकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.
ते अप्रतिम संगीत आपण ऐकवलं. नक्कीच संगीत म्हणलं तर दुःखावर फुंकर मारण्याचं काम करतं. त्यामुळे डीजे विशेष यांचा अगदी कौतुक करतोय. 10 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया दुसरं कुठलं शस्त्र आणि अस्त्र इथं वापरलं जाते. बहुतेक संजय वास्कर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. या वेळेला हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, कारण की चांगल्या खेळाडूची तीच निशाणी असते की चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा आणि वेड्यावाकड्या चेंडूचा तुम्ही समाचार घ्या. आणि या वेळेला नक्कीच एक चांगलासा चेंडू पाहायला मिळतोय. या वेळेला हलक्या हातामध्ये हा चेंडू गल्लीमध्ये लोटून दिला. क्षेत्ररक्षक तिथं चूक करतोय आणि त्याचा भूदंड. नक्कीच एक धाव होती तिथं एका धावेचं कन्व्हर्टेशन 2 धावांमध्ये केलं, म्हणजे धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकेल. धाव पलकावरती धावा बिनबाद 12 धावा पाहायला मिळतात. अप्रतिम सुंदरसं क्रिकेट. सूर्याची प्रखरता देखील थोडीशी वाढत झाली आहे, कारण की नक्कीच आपण पाठीमागच्या बाजूला पाहू शकतो थोडासा चेंडू मिस झाला होता. डॉक्टर प्रफुल्ल कुमार शिंदे या वेळेला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहतोय डॉक्टर कुमार शिंदे इथं आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात, कारण की क्रिकेट असा खेळ आहे की कुठल्याही क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील खेळाडू वयाचं बंधन नसतं या खेळाला, कारण की कितीही वय असलेले खेळाडू हा खेळ खेळू शकताय. कारण की आपण पाहू शकतोय क्रिकेटला नक्कीच देवाचा दर्जा इथं भारतामध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं रायगडमधील तारे सितारे या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहण्याचा एक दुर्मिळ योग येतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 3 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत संजय वास्कर यांनी 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या मात्र 13 धावा या धावपलकावर पाहायला मिळत आहेत. या वेळेचा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी थांबवलंय जरासा. नक्कीच या फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये तब्बल जवळपास 10 धावा काढण्यामध्ये यश जरूर मिळालं होतं. या वेळेचा चेंडू नक्कीच खोलवर डब्याचा चेंडू खडून काढला, कारण की क्रिकेटमध्ये 2च गोष्टी पॉप्युलर आहेत. एक म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाच्या पायात बेड्या अडकवणारा चेंडू या वेळेला टाकलाय गोलंदाजा संजय. या वेळेला फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर. चेंडू मात्र भेटेल का? आणि नक्कीच एका टप्प्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. त्यामुळे इथं मात्र याच बरोबर मी इथं आनंदाची गोष्ट आहे, जर विजय खारकर साहेबांनी जर 2 षटकार मारले तर किरण पाटील यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. याची नोंद नक्कीच घ्यायची आहे. नक्कीच कलेची कदरदान, नक्कीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे किरण पाटील साहेबांकडून नक्कीच तब्बल 2000चं बक्षीस दिलं जाणार आहे. तब्बल 2 षटकाचा खेळ इथं संपला आणि 14 धावा या धावपटलावर पाहायला मिळतात, कारण की नक्कीच या मैदानामध्ये 6 षटकांचा खेळ पाहायला मिळेल. 6 षटकामध्ये नक्कीच बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला 6 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आंतरवर्तुळामध्ये 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. नक्कीच या टुर्नामेंटचा नियमच तसा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की ही स्पर्धा नक्कीच 40+ स्पर्धा आहे. गोलंदाजामध्ये इथं बदल होणार आहे. नवीन गोलंदाज अविनाश पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. या वेळेला मी शॉट पाहायला मिळतोय. इथं मात्र विकेट नंबर 1 तंबूच्या आसऱ्याला. की अविनाश पाटील नक्कीच उजव्या हाताने राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आला होता आणि प्रफुल्ल
इथं मात्र फलंदाज बाद झाला तो नक्कीच विजय खारकर 9 चेंडू खेळला आणि 10 धावा त्याने जमवल्या. कारण की मोठा फटका खेळण्याचा नादामध्ये मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन त्याला परतावं लागलाय. नवीन फलंदाज इथं मैदानामध्ये येईल. न्यू मॅन थोड्याच वेळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश साखरकर यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला. परंतु स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल ठाकूर आहे. सॉरी ऋषिकेश साखरकर यावेळेला स्ट्राईकला पाहायला मिळेल. यावेळेला हलक्या हाताने हा चेंडू खेळला. हा चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ कडे जात असताना क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला आणि इथं मात्र एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जसा फलंदाज मध्ये बदल झाला, गोलंदाजाने आपला एंड चेंज केला. तो मात्र उजव्या हाताने अर्ध विकेट गोलंदाजी करण्यासाठी आला होता. आणि कारण की आपण पाहतोय एक सुंदरशी गोलंदाजी अविनाश पाटील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळेला जोरदार प्रहार स्क्वेअर पंचाच्या बाजूने हा चेंडू निघतोय स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक चेंडू वाऱ्याच्या वेगाने येतोय. इथं नक्कीच रनआउटचं खूप मोठं अपील, उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. परंतु पंच इथं मात्र पंचाने तिसऱ्या पंचांकडे नक्कीच घोषित केलंय. पण तिसऱ्या पंचांनी मात्र कारण की वेव घेतलाय पंचांनी आणि त्यामुळे तिसरे पंच मात्र आता निर्णय देणार आहे. कारण की जवळपास चुकीचा निर्णय येऊ नये आणि कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये यासाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची इथं घोषणा केली आहे. कारण की या सामन्यामध्ये देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला संदीप पाटील जासई तसेच प्रशांत माळी बालई म्हणजे नक्कीच 2 उत्कृष्ट पंच या सामन्यामध्ये पंचगिरी करताना पाहायला मिळतील. थोड्याच वेळामध्ये तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आमच्यापर्यंत येणार आहे. कारण की 2 धावाचा प्रयत्न झाला होता आणि 2 धावाचा प्रयत्न करत असताना इथं मात्र यष्ट्या उखिरला गेल्या होत्या आणि रनआउटचं खूप मोठं अपील नक्कीच पंचांकडे सबूत करण्यात आलं होतं. आणि ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट 180 देशामध्ये प्रसारित केली जाते. आणि जी स्पर्धा लाईव्ह पाहतायत त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूया. नॉट आउट आहे. पंचांनी नॉट आउट दर्शवलाय म्हणजे या 2 धावा नक्कीच पूर्ण होणार आहेत. कारण की हा जर फलंदाज बाद झाला असता तर मात्र गौरी स्पोर्ट उल्वे संघ अडचणीत आला असता. कारण की प्रफुल्ल ठाकूर एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक उत्कृष्ट फलंदाज आहे, एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. परंतु इथं मात्र नक्कीच हा फलंदाज बाद झाला असता तर थोडासा अडचणीत जरूर आला असता. छोटीशी टीम मीटिंग इथं पाहायला मिळते. या दरम्यानच्या काळामध्ये ड्रिंक टॉली देखील मैदानामध्ये आली आहे. नक्कीच सूर्याची प्रखरता थोडीशी वाढती आहे आणि त्यामुळे काय होतं तर थोडंसं जास्त वय असलेले खेळाडू खेळतायत आणि खेळताना थोडीशी दमछाक होते. अंगातील पाण्याचं घामावाटे हे पाणी बाहेर जातं आणि आपल्याला शरीराला पाण्याची तहान लागते. त्यामुळे हे पाणी नक्कीच मैदानामध्ये पुरवलं जात आहे. खूप मोठी स्पर्धा नक्कीच अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अण्णा गौंडे यांच्या मनात आलेली संकल्पना आणि ही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर कारण की मैदान तर अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. ठाणकेश्वर मैदान भेंडगल गावातील हे मैदान आहे. या उरणमधील एक जबरदस्त मैदान म्हणून देखील या मैदानाचा उल्लेख केला जातो. कारण की हे 2ऱ्या क्रमांकाचं मैदान आहे. 1ल्या क्रमांकाचं जेनपीटीचं एक प्रशस्त मैदान या उरणमध्ये पाहायला मिळतं. कारण की या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आहे. कुठल्याही खेळाडूला हेवा वाटावा आणि खेळण्याची इच्छा जागृत व्हावी असं हे एक जबरदस्त मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 21 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेला फटका खेळला, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत एक लांबलचक षटकार.
पाहिलं असेल का केलं असेल तर जल्लोष रनआउटचं का केलं असेल मोठं अपील, परंतु नक्कीच त्यांना माहित होतं की हा खेळाडू नक्कीच खूप मोठा आहे आणि हा खेळाडू बाद झाला तर नक्कीच गौरी स्पोर्ट उल्हे संघ अडचणीत येईल आणि त्याचं प्रत्युत्तर पुढच्या चेंडूवरती दाखवले. गगनचुंबी षटकार प्रफुल्ल ठाकूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला हलक्या हाताने कट केलाय चेंडू, मात्र स्लिपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. नक्कीच डॉक्टर साहेब आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत आणि इथं मात्र कुठल्याही प्रकारची बहुतेक धाव मिळणार नाहीये. सुंदरसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास तिसरं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेचा चेंडू फसवलंय यावेळेला, कारण की शेवटच्या क्षणी गती कमी केली आणि चेंडू पडल्यानंतर काहीसा बाउन्स झाला आणि फक्त ओशाळभूत नजरेने फलंदाज त्या चेंडूकडे पाहतच राहिला. दरम्यानच्या काळामध्ये 3 षटकं संपल्याचा इथं निर्वाळा झाला आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 1 गड्याच्या नुकसानीनंतर तब्बल 23 धावा आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. नक्कीच अप्रतिम दर्जेदार असं आयोजन, अप्रतिम नियोजन, अप्रतिम संयोजन, कारण की एखादी मोठी टुर्नामेंट नक्कीच पाहायला मिळते या रायगडामधील. नक्कीच तारे सितारे खेळताना पाहायला मिळते, कारण की रायगडामधली ही पहिलीच अशी टुर्नामेंट आहे की ज्यामध्ये 40+, 40 आणि 50 वर्ष असलेल्या खेळाडूंचा समावेश या संघांमध्ये केला गेला आहे. म्हणजे नक्कीच एक समतोल संघ सगळ्यांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज यावेळेला गोलंदाजीसाठी आला प्रशांत पाटील. पाहूया प्रशांत पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. सलामीची जोडी मात्र सलामीचा फलंदाज नक्कीच एक बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जो मैदानात आलाय. ऋषिकेश साखरकर असा फलंदाज देखील आलाय. हलक्या हाताने त्याने एक धाव इथं काढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतःचं खातं नक्कीच 2 धावांवरती तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा इथं पूर्ण झाल्या. नवीन गोलंदाज प्रशांत पाटील गोलंदाजीसाठी आहे. 4थं षटक यावेळेला प्रगती पथावरती आहे, कारण की हळूवार सामना पुढे सरकतोय. नक्कीच दोन्ही संघांना जिंकायचा प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करणार. यावेळेला फटका चांगला खेळलाय, कॅच होईल का, परंतु नाही आहे. चेंडू मात्र लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत एक लांबलचक षटकार. दाखवणारा इनसाइड आउटचा फटका प्रफुल्ल ठाकूरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि 17 धावांची खेळी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो खेळाडू, कारण की असं वाटलं होतं हा झेल होणार आहे, परंतु नाही आहे. चेंडू मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला सीमा पार. त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 30 धावांवरती. यावेळेला स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावर हा चेंडू खेळलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रूप. एक दमदार दर्जेदार चौकार. आणि धावसंख्या मात्र आता मात्र 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये आता फक्त 21 धावांची गरज असेल, कारण की इथं मात्र प्रफुल्ल ठाकूर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगू लागलाय आणि नक्कीच हाकार देखील माजवायला सुरुवात केली आहे या वादळानं.
यावेळेला चेंडू खेळलाय, चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ कडे जात असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथं दुसरी धाव, डोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चालाकी या 3 गुणांचा संगम इथं दाखवला आणि जवळपास 2 धावा इथं कंप्लीट केल्या. प्रफुल्ल पोचलाय या 2 धावाने 24 वर आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती जवळपास 36 धावा. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडस अपील देखील पाहायला मिळालंय. येणारे 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे या वेळेला. नक्कीच यावेळेला ज्या खेळाडूनं हा कार माजवला होता तो खेळाडू मात्र यावेळेला मैदानाच्या बाहेर जाईल. एक चांगलाचा खेळ त्याने दाखवला, परंतु यष्ट्यांच्या समोर तो पकडला गेला. त्यामुळे 12 चेंडूंमध्ये 23 धावांची खेळी करून त्याला मैदान सोडावं लागलंय. आंतरराष्ट्रीय नियमावतील 36वा नियम इथे लागू केला पंचाने आणि लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवलाय. नवीन फलंदाज यावेळेला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिनेश कदम, निलेश कदम नक्कीच यावेळेला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला जोरदार प्रहार केलाय. चेंडू मात्र डीप लॉंग लेग सीमा रेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. निलेश कदम मैदानामध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार लगावला आणि चिमणे पाखरं देखील उडवून लावली आहेत. कारण की धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवली आहे ती 40 धावा. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. म्हणजे हा सामना जर जिंकायचा असेल जय विहान पनवेल संघाला तर मात्र गोलंदाजीमध्ये आपली चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तिखट मारा करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील आणि जास्तीत जास्त फलंदाजांना तुम्हाला बाद करावे लागेल तरच हा सामना तुम्ही जिंकू शकताय. पाहूया या फलंदाजांना रोखण्यासाठी जय विहान पनवेल संघ कुठलं शस्त्र आणि अस्त्र वापरताय. कारण की नक्कीच आता जी जोडगोळी मैदानामध्ये खेळती आहे ती नक्कीच नवीन जोडगोळी आहे. निलेश कदम नवीन फलंदाज मैदानात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज यावेळेला वापरला जाईल मनोज जाधव. पाहूया मनोज जाधव काय कामगिरी करणार. कारण की नक्कीच डॉट बॉल जास्तीत जास्त टाकावे लागणार आहेत. चांगली गोलंदाजी यावेळेचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये नक्कीच पकडला जातोय. परंतु इथं काय घडलंय की पर्याप्त वेळेचा उपयोग करत इथं 1 धाव नक्कीच अंकित केली जाते स्कोर कार्ड मध्ये. त्यामुळे एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 41 धावा. एक चांगलंच शांत क्रिकेट पाहायला मिळते. चांगल्या चेंडूचा सन्मान
वेड्याकडे चेंडूचा समाचार. यावेळेला काहीसा लोअर फुलटॉस चेंडू होता. इथं मात्र कॅच पकडला जातोय, पण पंचांनी मात्र हा चेंडू नो बॉल घोषित केलाय. आणि इथं मात्र काहीसा बीमर चेंडू होता, त्यामुळे पंचांनी मात्र हा नो बॉल घोषित केला. तिसऱ्या पंचांनी हा चेंडू भीमर आहे का पाहायचा आहे, कारण की आपण पाहू शकतो या टुर्नामेंटसाठी तिसरे पंच देखील इथे अवेलेबल आहेत. जर पंच ना वाटलं एखादा निर्णय विवादास्पद आहे तर मात्र ते मात्र इथं कॉल करू शकतात, रेव घेऊ शकतात. आणि इथं रेव घेतलाय कारण की पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला होता. कमरेपेक्षा जास्त उंचावर जाणारा हा चेंडू त्यांना वाटलं होतं. पाहूया थोड्याच वेळामध्ये हा निर्णय येणार आहे. धावसंख्या इथं आपल्याला पाहायला मिळते 44 धावा. पंचांनी नो बॉल घोषित केला, त्यामुळे नो बॉल कंटिन्यू असेल. त्यामुळे इथं मात्र एक धाव एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि फलंदाज मात्र नाबाद राहणारा निलेश कदम. आता मात्र धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळते 44 धावा. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. पाहूया कुठला संघ जिंकणार, कारण की एका बाजूला जय विहान पनवेल संघ आहे ज्याला जिंकायचंय जरूर, आणि एका बाजूला गौरी स्पोर्ट उल्वे संघ ज्यांना हार नाही मंजूर. या वेळेला चेंडू मात्र वन बाउन्स ओव्हर द रूप, कारण की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये जो कोण होता तो मात्र भरून काढला आणि इथं मिळवलाय दमदार चौकार. की चिमणाने पाखरं उडायला लागलेत, कारण की निलेश कदम मात्र गोलंदाजावरती स्वार झाला. आणि आता जर आपण पाहिलं तर 48 धावा इथं पूर्ण झाल्या. 54-55 धावांचं इथं लक्ष आहे, कारण की काहीच तुटपुंज लक्ष होतं आणि तरी सुद्धा चांगली गोलंदाजी दाखवली होती. परंतु या काही गोलंदाजांना मात्र हाराकिरी पत्करल्यामुळे त्यामुळे हा सामना आता तो काहीसा झुकत चाललाय. तो मात्र गौरी स्पोर्ट उल्वे संघाच्या बाजूने. इथं मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू मारलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि त्या चेंडूवरती बहुतेक धावा मिळणार आहेत, एकच धाव मिळणार आहे. त्यामुळे धावसंख्या 49च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. मनोज जाधव याला मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील चांगली गोलंदाजी इथं टाकावी लागणार आहे. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जमीनला चाटत पुसत लॉंग ऑफला गेलाय. क्षेत्ररक्षक काहीसा चकला आणि त्याचा फायदा इथं उठवला. 2 धावा कंप्लीट, म्हणजे अर्धशतक इथं फलकावर लागताय. 51 धावा कंप्लीट झाल्यात, म्हणजे आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडूमध्ये फक्त 4 धावांची गरज. म्हणजे या सामन्यामध्ये शिरकाव केला तो मात्र गौरी स्फुट उल्वे संघानं. नक्कीच पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अप्पा पहिल्या सामन्यातील विजयी आणि या संघातील पराभूत संघ नक्कीच हा सामना पाहायला मिळेल. त्यामुळे अप्पास्वामी संघाने नक्कीच कर्णधारनी मात्र रेडी राहायचा आणि आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आणि या संघातील पराभूत संघ यांच्याशी तुमचा सामना नक्कीच होणार आहे. पाहूया येणारे 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. असं वाटतंय या षटकामध्ये सामना संपेल काय. आणि इथं लोअर फुलटॉस चेंडू आहे, चेंडू स्टेट ड्राईव्हचा फटका आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि हा सामना बहुतेक इथं संपतोय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील अभिनंदन, कारण की पराभूत संघाला पुढच्या मॅचसाठी खूप सारे शुभेच्छा. थोडासा वेळ आहे आणि नक्कीच आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.
जिल्ह्याचा उरण तालुक्याचा हो, रायगड जिल्ह्याचा उरण तालुक्याचा भारी आयोजन क्रिकेट सामन्यांचा, भारी आयोजन क्रिकेट सामन्यांचा. रायगड 40+ बिग बॅश चषक ठेवलाय मानाचा ना, रायगड 40+ बिग बॅश